नमस्कार मित्रांनो, आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, आदिवासी विभाग भरती 2026 सराव पेपर क्रमांक आहे आजचा दुसरा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना कधी करण्यात आली? 22 एप्रिल 1983, 22 एप्रिल 1984, 22 एप्रिल 1994, 22 एप्रिल 1992. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, 22 एप्रिल 1983. पुढचा प्रश्न आहे, आदिवासी विकास विभागाच्या बळकटीकरणासाठी आदिवासी विकास संचालनालय हे आदिवासी विकास आयुक्तालयात कधी विलीन करण्यात आले? 1991, 1992, 2000, 2001. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1992. पुढचा प्रश्न आहे, आदिवासी विकास विभागाचे सचिव खालीलपैकी कोण आहेत? डॉक्टर अशोक उईके, इंद्रनील मनोहरराव नाईक, श्री विजय वाघमारे, इक्बाल सिंग चहल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, श्री विजय वाघमारे. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीत घोड्यांचे अवशेष कोठे सापडले? बनवाली, राखीगडी, मांडा, सुरकोटदा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सुरकोटदा. पुढचा प्रश्न आहे, चाणक्याला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? हॅनसांग, विष्णुगुप्त, बाणभट्ट, विशाखदत्त. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विष्णुगुप्त. पुढचा प्रश्न आहे, पेन्सिलिनमध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो? कार्बन, ग्रेफाइट, जस्त, सिलिकॉन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ग्रेफाइट. पुढचा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांडानंतर भारतात कोणती घटना घडली? स्वराज पार्टीची स्थापना, गोलमेज परिषद, असहयोग आंदोलनाची सुरुवात, बंगाल विभाजन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, असहयोग आंदोलनाची सुरुवात. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात नागरिकते संबंधित कलम कोणते आहे? कलम 12 ते 35, कलम 1 ते 5, कलम 1 ते 12, कलम 5 ते 12. तर नागरिकते संबंधित कलम आहे कलम 5 ते 12, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात मूलभूत अधिकार संबंधित कलम कोणते आहे? कलम 12 ते 35, कलम 12 ते 36, कलम 12 ते 35, कलम 36 ते 51, कलम 15 ते 30, कलम 12 ते 30. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कलम 12 ते 35. पुढचा प्रश्न आहे, जागतिक कामगार दिवस कधी साजरा केला जातो? 1 मे, 1 एप्रिल, 1 मार्च, 1 जून. तर जागतिक कामगार दिवस साजरा केला जातो 1 मे रोजी, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, अल्ला रक्का खाँचा संबंध खालीलपैकी कोणत्या वाद्ययंत्राशी आहे? सितार, सरोद, तबला, बासुरी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तबला. पुढचा प्रश्न आहे, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? आसाम, उत्तराखंड, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उत्तराखंड. पुढचा प्रश्न आहे, डल सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जम्मू आणि काश्मीर. पुढचा प्रश्न आहे, द हिंदू हे वृत्तपत्र जी. सुब्रमण्यम अय्यर यांनी कधी सुरू केले होते?
1870, 1878, 1880, 1871. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1878. पुढचा प्रश्न आहे, प्रथम इंग्रज मराठा युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3, 1775 ते 1782. पुढचा प्रश्न आहे, तांबे आणि पितळचे सिक्के खालीलपैकी कोणी जारी केले होते? फिरोजशाह तुगलक, गियासुद्दीन तुगलक, अलाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुगलक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मोहम्मद बिन तुगलक. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच कोणते राज्य नक्षलवादी मुक्त राज्य घोषित करण्यात आले आहे? बिहार, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बिहार. पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिली ह्युमॅनिटी फर्स्ट AICTE ची स्थापना कुठे करण्यात येणार आहे? टोकियो, बेंगलोर, शंघाई, दिल्ली. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बेंगलोर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने चाय जमातीला 3% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे? झारखंड, मणिपूर, आसाम, मध्य प्रदेश. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आसाम. पुढचा प्रश्न आहे, T20 क्रिकेटमध्ये 700 विकेट घेणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? जसप्रीत बुमराह, शाकिब उल हसन, मोहम्मद सिराज, राशिद खान. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राशिद खान. राशिद खान हा आहे अफगाणिस्तानचा क्रिकेट खेळाडू. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले राष्ट्रीय गो संस्कृती संग्रहालय कुठे बनविण्यात येत आहे? मथुरा, गोरखपूर, प्रयागराज, भोपाळ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मथुरा. मथुरामध्ये बनवण्यात येत आहे भारतातील पहिले राष्ट्रीय गो संस्कृती संग्रहालय. पुढचा प्रश्न आहे, मेघालय या राज्याची राजधानी कोणती आहे? कोहिमा, शिलाँग, गंगटोक, आयजोल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शिलाँग. पुढचा प्रश्न आहे, पहिले काँग्रेस अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? जॉर्ज युल, दादाभाई नौरोजी, उमेशचंद्र बॅनर्जी, बदरुद्दीन तय्यबजी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उमेशचंद्र बॅनर्जी. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या 2 स्टेशन दरम्यान सुरू करण्यात आली आहे? मुंबई ते पुणे, मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते वाराणसी, हावडा ते गुवाहाटी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हावडा ते गुवाहाटी. पुढचा प्रश्न आहे, सिम्मेक्स हा युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त सैन्य अभ्यास आहे? सिंगापूर, श्रीलंका, चीन, थायलंड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सिंगापूर. तर हे होते आजच्या सराव पेपरचे महत्त्वाचे 25 प्रश्न. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.